मंचामध्ये आयोजित क्रिकेट महासंघ, मला वाटतं संदेश पर्व दुसरा असेल. नक्कीच तुम्ही सुंदर नियोजन केलंय. हे नियोजन करणं साधं काम नाहीये, कारण अनेक दिवस आपण या गोष्टी करताय. तुम्ही गावापासून प्रत्येक गोष्टी करताय. तुम्हाला कसं जमलं संदेश? मी तुमच्याकडे नक्कीच नक्कीच गणेश सर, आपण पाहतोय, तुम्ही पाहताय मागील या 3 ते 4 महिन्यामध्ये स्वतःची 34 स्पर्धा आहे. गावाकडे आपण आपल्या विभागातील अष्टवर्षी प्रीमियर लीग खेळवली, त्यानंतर आम्ही दहिवली प्रीमियर लीग खेळवली आणि आत्ताच तुम्ही जी मागे प्रीमियर लीग खेळलो आपण, 3 स्पर्धा आपण खेळल्या. त्यानंतर आज ही खेळ स्पर्धा सर आमच्यासाठी खूप अनोखी स्पर्धा आहे आणि आम्ही अगदी मनाने ही स्पर्धा पार पाडत असतो, कारण की तुम्हाला सांगितलं मगाशी उद्दिष्ट असं आपलं आहे की या स्पर्धेतून जे काही मोबदला असेल किंवा प्रॉफिट होतो त्यातून आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतो. आपल्या गावाकडे मागील 6 वर्षामध्ये अगदी खेड तालुक्यामधील 27 ते 28 शाळेमध्ये आपण साहित्याचं वाटप केलं आहे आणि जवळजवळ 700 ते 800 विद्यार्थ्यांपर्यंत आपण साहित्य पोहोचलेलं आहे. हे आपलं उद्दिष्ट आहे. ग्रामीण ग्रामामध्ये असताना आपल्याला जे भेटलं नाही आहे, जे उणिवा होत्या त्या कशा प्रकारे पूर्ण होतील, जे आपल्याला करता येईल ते आपण करत असतो आणि या उद्दिष्टाने म्हणून तर ही स्पर्धा आमच्यासाठी खूप खास आहे. गणेश सर, नक्कीच तुम्ही खरोखर जे चांगलं काम करताय मित्रा. संदेश, मला मी सांगेन ना, खिशामध्ये पैसाचा आहे ना खळखळाट असावा, परंतु मागे ना कोणाला तळतळाट नसावा. तुम्ही ह्या गोष्टी करताय आणि दानशूर बनणं हे कोणाचंही काम नाही. आता जर 10 रुपयाची चहा पाजायची म्हटली ना तर तुम्हाला कोण पाजणार नाही, अशी लोक आहेत, समजलं. परंतु आपण जाऊया मैदानाकडे. चालू सामना असतोय. अक्षय 11 वर्षाचा आष्टी, आष्टीचा एक प्रतिनिधी 12वा प्लेअर आपण कॉमेंट्री बॉल या ठिकाणी समालोचकांमध्ये पाठवायचं आहे. प्लीज गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अक्षय 11 फलंदाजी. अक्षय 11 आष्टीचा पाहिजे. चला, सुरू असणारा सामना अक्षय 11 वर्षाचा आष्टी. रोमांचक मुकाबला नक्कीच पाहायला मिळेल आणि 4 षटकाचा सामना. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत होतं, मात्र गोलंदाजाचं नाव सांगायचंय. आपण सहकार्य करा प्लीज. आष्टी, आपला गोलंदाजाचं नाव सांगा. एक कॉल असेल. श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ कुंबळे आणि ब्रह्मर 11 धामणी या दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधा लवकरात लवकर. आष्टीचं गोलंदाजाचं नाव प्लीज. अजित. संघाचं पहिलं व हलकासा तुला चेंडू मात्र एकच धाव्यावरती संतुष्ट मानावं लागेल, ते मात्र फलंदाजाला. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला तो ऋषभ, नॉन स्ट्राईकला तो निकेतन. सलामीची जोडी पाहूया. संघाला कितपत मोठं लक्ष आणि कितपत फलंदाजीचा जोर आपल्याला 2 फलंदाजी पाहायला मिळेल. पॉवर षटकाचं पहिलं षटक हाताळत असताना मात्र गोलंदाज आहेत ते मात्र अजित. पाहूया पहिला चेंडूचा हलका शर्यतीने समाचार घेतला, मात्र तो अप्रतिम निकेतने आणि 1 धावेने मात्र श्री गणेशा या ठिकाणी होते तो अक्षय 11 संघाचा. पुढील चेंडू जवळजवळ 20 पावलाचा रनअप या ठिकाणी पंचांना पान करून पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील पाहूया. नक्कीच कशा प्रकारे फलंदाजाचा सामना करीत पॉवर षटकाचं पहिलं षटक हाताळत असताना अजित काही मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळतोय. 3 ॲट सर्कल मध्ये या ठिकाणी खेळाडू लावले दिसतात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया. पुढील चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी चमत्कार करू शकतील का फलंदाज मात्र आक्रमण करेल या ठिकाणी लक्ष द्यायचं नक्कीच. पुढील चेंडू हो काय चकून गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू नकारात्मक चेंडू पंचांचा इशारा येतोय आणि 2 अवंतर धाव्याने सुरुवात होते. अवंतर धाव्याने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 2 बिनबाद 2. अक्षय 11 संघाची धावसंख्या बिनबाद 2 असताना मात्र मोठं उद्दिष्ट घेऊन फलंदाज आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सुरेख चेंडू काय चकून गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पुन्हा मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज अजित म्हटलं ना तर मात्र पॉवर प्लेचं जे षटक हाताळत असताना
संदेश, तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत 4 षटकाचा खेळ आहे, किती धावा आतापर्यंत ते जमू शकतील? साधारण पाहतोय आपण 40 ते 45 धावा होणं आवश्यक आहे आणि या दरम्यान मात्र झेल मिस होतोय, झेल सुटतोय, धावची संधी मिळते ती देखील हुकते आणि जीवदान मिळते या ठिकाणी फलंदाजाला. गणेश सर, नक्कीच नक्कीच चिंचेच्या झाडावरती चढला आणि चिंचा झेलायच्या होत्या, चिंच पडली, चिंच तुटली आणि आता विकेट होती. इजी विकेट हातातून घालवली. संधीचं सोनं केलं पाहिजे, परंतु अक्षय 11 कडून अष्टी 11 कडून ते पाहायला मिळत नाहीये. संधी आली होती, चिमणी उडाली, भूर पोपट पिसटला, पण चिमणी जर पिंजऱ्यात आली असताना पिंजरा उघडा ठेवू नका. पिंजरा उघडा ठेवला आणि मात्र ही विकेट होती, संधी गमावली. चांगला खेळाडू बाद झाला असता आणि डावखुरा खेळाडू आहे बघा. आतापर्यंत आपण लेफ्टी फलंदाज जर पाहिले ना, अतिशय नक्कीच उल्लेख करेन मी वीर मराठाचा खेळाडू माझ्या गावाकडे आला होता आणि खूपच एसटीच्या बाहेर पैकी नकारात्मक चेंडू, पंचांचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल होत असताना आमचे हरेश लाड नक्कीच मला वेळोवेळी मार्गदर्शन करतायत. 4 बिनबाद 4. आपण बोलत होतो प्रशांत धोत्रेची वार्ता करत होतो, कारण खेळमध्ये प्रशांतनी मात्र जी फलंदाजी केली ना, नेत्रदीपाशी फलंदाजी केली का, त्याचा मी उल्लेख करतो. संदेश, दरम्यान पंच या ठिकाणी फ्रीडचा इशारा करतायत. पंच फ्रीडचा इशारा करतात पंच, नो चेंडू वरती. नक्कीच आपला कॉल व्यवस्थित आम्हाला असावा. पंच, निर्धाव चेंडू आत्ताचा, धावसंख्येत काही बदल नाही. प्रशांत धोत्रे माझ्या विरोधात खेळत असताना माझ्या सुद्धा संघामध्ये एक नामांकित 3 खेळाडू होते. सचिन सारखा एक खेळाडू होता ज्याने आमचा खेड तालुका गाजवला. त्या खेळाडूला सुद्धा त्यांनी जागेवरती ठेवला होता. मित्रांनो, पुढील चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डोक्यावरती फ्लाय होतोय, चेंडू जातोय सीमा रेषा आणि मात्र शतरक्षक आहे तिथे, सॉरी या ठिकाणी दिसत नाहीये, क्षमा असावी. मात्र 2 चेंडू या ठिकाणी 2 धाव्यावरती समाधान मानलं गेलं ते फलंदाजाला आणि 2 धाव्याने संघाचं पाठबळ वाढतंय. ब्रदर 11 धामणे आपल्या शेवटचा कॉल असेल, प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. ब्रदर 11 धामणे, शेवटचा कॉल प्लीज. पुढील चेंडू उतुंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पार होईल का, आणि चेंडू मात्र पार होतोय. चौकार चौकार चौकार. दरम्यान गणेश सर या ठिकाणी प्रवीण सर येत आहेत धामणी गावातून, एक उत्कृष्ट समालोचक आपल्या साथीसाठी. धामणा गावातून प्रवीण सरांचं देखील आम्ही समालोचन ऐकलंय. प्रवीणजी गाव असोसिएशनचे ते समालोचन करतात. नक्कीच त्याला संधी आपण देऊया. तुमच्या बरोबर विनंती करेन की आपण कॉमेंट्स मध्ये यायचं आहे. नक्कीच सर, नक्कीच. प्रवीण सर तुमचं स्वागत आहे. 15 गाव धामणी. 15 गाव का म्हटलं जातं, कारण आपल्या खेड तालुक्यामध्ये धामणी हे 15 गावामध्ये मोडलं जातं आणि धामणी गावामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा होत असतात. का नाही, नावारूपाला कलावंत का येत नाही? धामणन गावातील आमचे एक समालोचक प्रवीण सर, आणि कलावंत तयार होणं, आणि कला ही सगळ्यांना नसते. कला ही भगवंत एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीलाच भगवंत देत असतो. प्रवीण सर, नक्कीच तुमचं स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्स जवळ, या कॉमेंट्री समालोचनामध्ये आपलं नक्कीच स्वागत आहे. पुढील चेंडू सुनील, संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो सुनील. सलामीची जोडी मैदानात. धाव मात्र पॉवर षटकामध्ये जे बनवलं ना, अतिशय लो स्कोर म्हणावं लागेल. धावसंख्या मात्र कायम 10. पुढील चेंडू पाहूया सुनील कशा प्रकारे हाताळेल, काय करेल, आणि मात्र फलंदाज पाहूया. पुढील चेंडूचं आक्रमण चढवलंय, चेंडू जातोय, मात्र सीमारेषा पार, चेंडू होतोय फरार. खणखणीत षटकार. या 6 धावाने संघाचं पाठबळ पुन्हा वाढतंय. धाव संख्या मात्र 16, बिनबाद 16. प्रवीण सर, नक्कीच आपलं स्वागत आहे. 16 धाव संख्या. बघा, फलंदाजी जर करायची असेल ना मित्रांनो, तर या फलंदाजाकडे तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. मिड ऑनच्या डोक्यावरून मात्र चेंडूला पाठवलं गिरगाव दर्शक मध्ये, चेंडू गेला षटकार. पुढील चेंडू
मात्र आता प्रेशर हँडल करील का सुनील? सुनील मात्र थोडं नक्कीच बॉलिंग मध्ये चेंजेस करताना पाहायला मिळेल का? आक्रमण करेल का फलंदाज? पाहूया पुढील चेंडू. हलकाशीने कार्पेटच्या माध्यमातून एक धावेची खेळी करताना फलंदाज मात्र एक धाव निश्चित. एका धावेने संघाचं पाठबळ वाढतंय. संघाची धाव संख्या पुढे सरकते बिनबाद 17. अक्षय 11 संघाची धावसंख्या बिनबाद 17. दुसरा षटक मार्गावर असताना प्रवीण सर मी आपल्याकडे येतोय. नक्कीच आपलं स्वागत आहे. आपण एक नावारूपाचं एक समालोचक, धामणन गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व. नक्कीच प्रवीण सर. हॅलो, धन्यवाद. सुस्वागतम 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 सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकांना, सर्व क्रीडा प्रेमिकांना, सर्व ध्येय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः तर खेड तालुका कोकण ह्या रहिवाशी आज ह्या मैदानावरती दिवाणनगरीमध्ये जी स्पर्धा आपल्याला आतुरतेने पाहायला भेटत आहेत. जर म्हणायला गेलं तर आपलं जर म्हणायला गेलं सर की खेड तालुका म्हणत तर आपल्या या चिपळूण पट्ट्या परिसरामध्ये खेड तालुक्याचे खेळाडू आज आपल्या दिवाणनगरीमध्ये खेळताना पाहायला भेटतात. पुढे हे ते सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे म्हणाल तर माझ्या समोरच्या कक्षामध्ये सर्व बसलेल्या मान्यवर त्याने सुद्धा सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी माझ्या कॉम्प्युटर सुरू करण्याआधीपूर्वी साक्षात नमस्ते करून सर्व गावदेवतांना साक्षात नमस्ते करून मी माझ्या कॉम्प्युटरला सुरुवात करतो. चला, जर मॅच ही आपल्याला वेल्डर मॅच पाहायला वाटते तर एका बाजूला संघ अक्षय 11 अक्षय 11 विरुद्ध अष्टी 11 संघ हे गरबड सामना पाहायला भेटतोय की हा सामना जर म्हणाल तर आपल्याला कोकणच्या या विभागामधले सगळे खेळाडू पाहायला भेटतात. जर म्हणायला गेलं हा सामना फलंदाजी 4 षटकांचा असेल तर 4 षटकांमध्ये किती धावसंख्येचा डोंगर पार करू शकतो सर? नक्कीच चोरटी धाव म्हणावी लागेल. चुकीला माफी नाही. चुका या दोन प्रकारच्या मित्रांनो, चुकीला माफी नाही. चुका या दोन प्रकारच्या, एक झालेली मैदानात आणि दुसरी झालेली न्यायालयात. नक्कीच धावसंख्या मात्र 21 बिनबाद 21 आष्टी 11 संघाची धावसंख्या. संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जीवन एक संघर्ष आहे. प्रवीण सर, तुम्हाला काय वाटतं 4 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर या ठिकाणी आष्टी 11 संघ रचू शकेल का? इतिहास घडवू शकेल का? त्या टक्के जर जमू शकतो कारण मोठा संघ आहे तर अक्षय 11 संघ. कारण अष्टी 11 संघ जर म्हणायला गेलं तर मी ज्या स्पर्धा पाहिल्या अडीचशे स्पर्धेमध्ये कारण 4 षटकांमध्ये किमान 50 किंवा 55 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवून पाहायला भेटेल सर. नक्कीच झुंज ही मोठी पाहिजे. झुंज केल्याशिवाय मजा नाही. पथस्पर्धेला घाम फोडणारी झुंज पाहिजे आणि हे अष्टी 11 संघ नक्कीच करेल. 50चा टप्पा मित्रांनो पार केला पाहिजे. कारण तू जर आपल्याला जिंकायचं असेल ना तर कुठल्या तरी मोठ्या शिखरावर जाऊन बसणं गरजेचं आहे. समोरच्याला चढताना सुद्धा घाम पडला पाहिजे आणि नक्कीच आष्टी संघ तो करताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज पुढील चेंडू आक्रमण करताना कार्पेटच्या माध्यमातून चेंडू लेग साईडच्या दिशेला फ्लाय होतोय का पाहूया. परंतु आणि गजा क्षेत्ररक्षण या ठिकाणी काय झालं, बायको केली चकणीत मिळवणी दिसते चिकणी आणि बेकार, एकदम बेकार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जातोय चौकार. धाव संख्या 26. प्रवीण सर. नक्की जर सर मला प्रस्ताव चिठ्ठ्या केला कारण 24 चेंडूमध्ये किमान 50 किंवा 55 धावा जर उभारल्या तर नक्कीच ही सामना आपल्या अटीतोडीचा होऊ शकतो. कारण 2 षटकांमध्ये किमान संघाचे धावसंख्या झाले ते म्हणजे अष्टी 11 संघाचे ते म्हणजे मला 2 षटकांच्या संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती होते. अजून मात्र 12 चेंडूचा गेम शिल्लक आहे तर 12 चेंडूमध्ये किमान जर 30 किंवा 25 धावा भरल्या तर नक्कीच 55 धावा होऊ शकतात. नक्कीच पाहायला मिळतील. 55 धावा काय 60 धावा सुरू होती. तर याचे फलंदाज असे खेळलेत ना तर नक्कीच 60 धावा पाहायला मिळतील. आणि शेवटचे 2 जे षटक आहेत ना ते आता नक्कीच हाणामारीचे असतील. आणि या मैदानातील प्रेक्षकांचं जर मनोरंजन करायचं असेल ना तर हे 2 खेळाडू नक्कीच करतील. आतापर्यंतच्या धावा जमवल्या ना मला वाटतं बिनबाद लाड सर 26 पाहायला मिळाल्या. आणि तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाजचं नाव मात्र पाहूया. तिसरं षटक सुमित यांच्या माध्यमातून संघाचं तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात ते शिवम दुबे आपण पाहिला. परंतु हा शिवम दुबे सारखा असेल का? जवळ मला वाटतं 20 ते 25 पावलाचा रणप नक्कीच घेईल हा खेळाडू. आणि आतापर्यंत निकेतननी जी सुंदर खेळी केलेली आहे ना तो डावखुराचा फलंदाज मात्र ठाम मानून बसलाय. तो मात्र त्या क्रीजवर की मला जिंकायचंय, मी एवढ्या लांबून कशासाठी आलोय या दिवा करडीच्या मैदानामध्ये. प्रवीण सर.
नक्कीच जर आपल्या विजयासाठी जर आपल्या कैबावला करायचं नक्कीच जर समोरचा संघ अष्टवीर संघामध्ये पाहायला भेटते पुन्हा एक डाव आपल्या देशाला कडे चेंडू बघा पंच पंच हा मात्र लिद्दा चेंडू असेल लिद्दा चेंडू सांगता येते खरंच आपलं सगळं पाहायला भेटतंय. त्या ठिकाणी म्हणायला गेलं तर आम्हाला या समोरच्या कक्षामध्ये जर स्थानपट्टी केला तर म्हणजे सद्देश कदम बॅटफ्रॉम खेड तालुका या गावचे सपुत्र आहेत त्याने स्वतः सरच्या पडाबरोबर बॅट फुलवून दिले बॅटचे एज लागले बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर चाला उचलून फेकून देतात पंच हात वरती करतात येतो ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. नक्कीच नक्कीच टप्प्यात आला कार्यक्रम केला आर पार केला चेंडू केला षटकाराला मिळाल्या 6 धावा आष्टी संघाला. बघा 6 धावाने आष्टी संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 32. पुढील चेंडू हो हो आक्रमण करताना पुन्हा पाहायला मिळतोय निकेत त्याच स्वरूपात फलंदाजी करतोय आणि 32 धावा. चला शेवटचा कॉल महालक्ष्मी कुंबळे संघ आणि ब्रदर्स 11 धामणी. चला नाणेफेकीच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल प्लीज शेवटचा कॉल असेल. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे मात्र धडकन धडकन तेज झाले गोलंदाजाची पण आक्रमण करतोय निकेत त्यांना आक्रमण करताना पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळेल निकेत. हो हो उतुंग खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच चेंडू सुंदर मालावा लागेल. ब्लॉक पद्धतीचा चेंडू खोदून काढला होता परंतु समजला नाही तो मात्र फलंदाजाला. प्रवीण सर तुम्हाला काय वाटतं पुढील चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण होईल का? तर नक्की जर सर म्हणायला गेलं की पहिला चेंडू तर सिरबाई टच केला दुसरा चेंडू तो पॅट फुलटा चेंडू भेटला आणि तिथे षटकार भेटला त्याच्यानंतर जे काही धावचं एक डिक्लेअर घेतला असं एकूण 7 धावा भेटल्या त्या खेळूला. जबरदस्त बॅटिंग पण पाहायला भेटते. तेवढे जे संघ म्हणायला गेलं तर एका बाजूला संघ पाहायला भेटतोय अक्षय 11 विरुद्ध केसबी अष्टी म्हणजे संघ हे दोन्ही संघ दापत्र खेळाडू असतील. आपल्या या खेड तालुका म्हणाल तर आपला हा कोकणचा डाव सर्वात आवडता स्टेशन कोणता तर म्हणजे खेड आणि चिपळूण असे सर्व खेळाडू दिवाडगरीमध्ये पाहायला भेटतात. पुन्हा एकदा बॅट फुलवून दिले क्षेत्ररक्षण असेल खाली बोटा खरोखर जिथे 2 धावा त्या पण तिथे 1 धाव दिले खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला अक्षय 11 सगळ्याकडून. नक्कीच तुम्ही आता सांगलात कोकणचं नाव खेड का म्हटलं जातं. कोकण कन्या रात्री 12:30ची कोकण कन्या असते त्या कोकण कन्या ट्रेन मध्ये आम्हाला बसायला जागा नसते परंतु खेडवाला म्हटलं ना तर त्याला त्याची बॅग व्यवस्थितरित्या खाली ठेवावी लागते नाहीतर पुढे कारभार अवघड आहे. म्हणून खेडवाले का म्हटलं जातं. मित्रांनो सहकार्य केलं पाहिजे एकमेकाला आणि नक्कीच खेडचं नाव मी माझ्या तालुक्याचं नाव अभिमानाने सांगेन. सर प्रवीण सर तुम्हाला काय वाटतं खेड तालुका आतापर्यंत या ठिकाणी बऱ्याचशा टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही सुद्धा पाहत असाल. खेडमध्ये आपलं तालुक्याचं नाव या आपल्या सर्व मुंबईकरांनी सुद्धा ते आज आपल्याला पाहायला मिळतं. दिवा खर्डीच्या मैदानामध्ये संदेशांच्या माध्यमातून या कोकण महासंघाच्या माध्यमातून नक्कीच मला आनंद वाटतो या गोष्टीचा. दंडबळ सर जर म्हणायला गेलं तर आपलं कोकण विभाग म्हणजे खेड तालुका आणि चिपळूण नगरीमध्ये तेव्हा जी स्पर्धा होती म्हणजे कल्याण भिवंडी या ठिकाणी जी स्पर्धा होती 34 धावा 14 धावसंख्या ठोकून मात्र एक झटका एक मोरा गळलाय तो आष्टी संघाचा. नक्कीच प्रवीण सर आम्ही तुमच्याकडे येतोय. नक्कीच सर जर म्हणायला गेलं तर कल्याण भिवंडी या ठिकाणी जी स्पर्धा होती म्हणजे केतनमध्ये जी टीम होती आणि या ठिकाणी गोरसे बी संघ होते त्या सक्सेस लाईक मध्ये आपल्याला 1100 लाईक भेटल्या आणि म्हणजे कोकण विभागाला म्हणजे रत्नागिरी चिपळूण त्या ठिकाणी जर म्हणायला गेलं तर आपल्या पुढे म्हणजे 1 लाईक पाहिजे होती आणि त्या ठिकाणी गोरसे बी संघ हरला होता आणि कोकण 11 संघासाठी पुढे जाण्यासाठी आपल्याला जोरदार टाळ्या भेटल्या आणि सप्रेट भेटल्या म्हणजे खेड तालुका संघाला. नक्कीच कोकणामध्ये आपलं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे आलेला जो जरा फास्ट घ्या मित्रांनो. चला पंच आपण वॉर्निंग करा खेळाडूंना की नक्कीच प्रवीण सर मी तुम्हाला सांगेन आपल्याकडे आलेला पाहुणा कोणाच्या घरात सुकट भाकरी खाईल याची खात्री नाही आहे. नक्कीच आपलं असं प्रेम आहे. आम्ही त्या तळ्याच्या ग्राउंडवरती संदेश सरांनी बऱ्याचशा पाहुण्यांना मासे खिळवले 400 रुपये किलो असलेले मासे. आम्ही पैशाचा विचार करत नाही आम्ही फक्त मन जिंकतो. नक्कीच आमच्या गावामध्ये हेच चालतं प्रवीण सर. तर नक्कीच आपलं कोकणची लोककला आहे
जर कोकणमध्ये आपण कधी पण जा आंबे खा काजू घ्या आणि किंवा सुकट बोंबील खा पण तिथे आपलं पुण्याचे पण घरी जा पण नक्कीच आपल्याला भाकरी भेटू शकते. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. ऑफच्या दिशेला कडे शेवटी बघूया किती धाव भेटते त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय. खरोखर तिथं मोठा फटका असा दोन बघूया पंच हात वरती करतील का 2 धावा पण पूर्ण 1 विकेट भेटते. गडी क्रमांक पहिला आदरा भेटतोय दुसरा आदरा भेटतोय ते म्हणजे अक्षय लिमट संघाला. बघा कुठेतरी आता कमबॅक करताना मात्र अक्षय 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. बघा क्रिकेट हा नक्कीच चमत्काराचा खेळ का म्हटला जातो. क्रिकेट हा चमत्कारी खेळ का आहे प्रवीण सर. नक्कीच जर ह्या तरी मोठी बीट भेटेल. महालक्ष्मी क्रिकेट कुंभवली विरुद्ध महेंद्र इलवड धामणी या गरबड सामना होईल. तर नक्कीच जर टॉसचा बॉक्स निर्णय झालाय तर म्हणजे महालक्ष्मी क्रिकेट कुंभवली संघ टॉसचा जिंकून प्रथमतः त्यांनी कुंबळे क्षेत्रक्षण स्वीकारले ते म्हणजे कुंबळे संघाने. आपण लगेच ह्यानंतर आपण लगेच सज्ज व्हायचं आहे. रेडी राहायचंय. कुंबळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून मात्र धामणी संघाला आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे. बघा लेग साईडचा चेंडू मात्र फ्लाय होतो का पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 2 धावा निश्चित कारण खूप मोठा गॅप आहे मित्रांनो. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या असत्या मात्र स्ट्रायकरला मात्र थांबण्याची काही गरज नव्हती नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला. आणि मात्र हा झटका आणि ही विकेट नंबर होते ते 3. फलंदाज मात्र बाद होतोय मात्र धावचित होतोय तो आणि धावसंख्या मात्र 36. बघा आपण वार्ता केली होती 55 धावाचा पाठलाग होईल का आणि आता कुठेतरी मात्र जो ब्रेक लागलाय तो मात्र आष्टी ट्रेनला या ठिकाणी ब्रेक लागलाय. नक्कीच आम्ही सकाळी खेड तालुक्याला आपण जातो मॉर्निंगला जातो मित्रांनो. 6 वाजता जी 7:30 दरम्यान गाडी लागते खेड आष्टी आणि हाच तो आष्टी संघ नक्कीच कुठेतरी ब्रेक लागताना पाहायला मिळतोय. आणि मात्र फ्री हिट या ठिकाणी संधीचं सोनं करतील का प्रवीण. त्याची जर फ्रीडचा फायदा घेणार का हे खेळाडू कारण फ्रीडचा म्हटलं तर आपल्याला फ्रीट हा आपल्याला लकी चान्स असेल. लकी चान्स मध्ये बघा षटकार किंवा चौकार पाहायला भेटल्या फलंदाजीकडून दोन्ही संघ अतिशय गुणवत्ता खेळाडू आहेत. त्याका बाजूला अक्षय इलवड संघ विरुद्ध जे केसबी अष्टी हे गडबड सामना पाहायला भेटतो. पुन्हा एकदा सामना सुरू मोठा फटका पार केलाय. क्षेत्ररक्षण असेल खाली बघूया झेल टिपतो का 1 2 3 हो हो आणि हा मात्र फ्रीडचा असताना आपण खरोखर तिथं 2 धावा भेटल्या. फ्रीड वरती सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 39. नक्कीच बी भांड्या प्रबंध 42 किंवा 45 धावा उभर का असं सर. मगाशी आपण काय म्हटलं होतं बोचकी आपल्याकडे लावतात तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये त्या प्रकारे जाळं लावलं होतं. पहिल्या एक कार्पेटच्या माध्यमातून चेंडू या खेळाडूकडे गेला होता आणि चेंडू मात्र चौकार गेला होता आणि आता संधी आली होती परंतु संधी गमावली नाही. परंतु तो प्रियड होता मात्र जीवदान पहिलाच या ठिकाणी कॉल अंपायरचा होता. पुढील चेंडू हो 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 आणि मात्र काय क्षेत्ररक्षण होतंय बघा. स्वतःला झुकून दिलं मैदानामध्ये आणि मित्रांनो आपलं या ठिकाणी सेफ्टी या ठिकाणी महत्वाचं आहे. हातपायाला कोणती इजा होता कामा नये. क्रिकेट हा आयुष्यभर आपण खेळू परंतु आपल्या शरीरातील एकही हे जेवढे अवयव आहेत ना तेवढे महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. करोडो रुपये जरी आपण खर्च केले ना तरी मात्र पुन्हा एखादा गेलेला अवयव आपल्याला पुन्हा त्याच स्वरूपात मिळणार नाही. म्हणून काळजी घेऊन खेळा. नक्कीच पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे आक्रमण करेल फलंदाज. खूपच सुरेख चेंडू निर्धाव चेंडू ची सांगता होते. धावसंख्या मात्र कायम 41. 41 3 लॉस आष्टी 11. नक्कीच आष्टी मात्र अक्षय 11 या ठिकाणी पाहूया 50 पार करेल का आणि अपेक्षा या फलंदाजाकडून हो 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 काय चकून गेला सरळ पुन्हा एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आणि मात्र पंचांचा इशारा येतोय. षटक नंबर 4 संपतोय. पहिली या ठिकाणी फेरी संपते आणि मात्र जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य. प्रवीण तुम्हाला काय वाटतं किती षटकामध्ये आष्टी 11 या धावा ठोकून काढेल. जर सर म्हणायला गेलं जर केसबी अष्टी सकाटी की पट्टा 24 चेंडूमध्ये 42 धावा जर जबरल्या 24 चेंडूमध्ये एकदम 43 धावा पाहिजे. ते 43 धावामध्ये किमान जर अक्षय इलवड सकाटे
सॉरी 42 धावा करायच्यात. तर अक्षय इलवड सकट किपाट फ्रीडचा पहिल्या षटकामध्ये किबाट 15 धावाचा खर्च केला. त्याच्यानंतर उरले 18 चेंडू असतील त्या 18 चेंडूमध्ये किमान प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारण्याचं गरजेचं नाहीये, पण आपले एकरी काढल्या तर आपण विजयाच्या वाटचालीकडे जाऊ शकतो असं गड पाहायला भेटतो. नक्कीच कार्पेटच्या माध्यमातून जरी खेळले असते ना, 1-2 तरी धावा काढल्या असते ना, कारण 2 षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. जर 2-2 12च्या जर सरासरीने जरी धावा जमवल्या असत्या ना, तर नक्कीच 55-50 आपल्याला कुठेतरी पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा चमत्काराचा खेळ. मी मगाशी म्हटलं होतं, मैदानामध्ये काही होऊ शकतं, चुकी होऊ शकते, चुका घडू शकतात. चांगला खेळाडू शून्यावरती सुद्धा बाद होऊ शकतो. प्रवीण सर, टक्के जर सुद्धा होते हो बाज होऊ शकतो. टक्केचा प्रश्नचिन्ह खूप सुंदर आहे आपला सर, कारण त्याला माहिती आहे जर माझी विकेट गेली की माझा एक मोठा फलंदाज असेल तिथे 2 चेंडूमध्ये जेव्हा मी 8 धावा जमवू शकतो, तर त्या खेळाडूला विकेट गमावणं काहीच समजता येत नाहीये. तिथं विजयचा वाटकोल करू शकतो. नक्कीच त्या गोलंदाजाकडे कला होती. कला म्हटल्यानंतर जीवनामध्ये कला कोणालाही मिळत नाही. कला कौशल्य एखाद्या कुठल्या तरी 100 लोकांमध्ये 2-3 अंगामध्ये ती असते. मला एक उदाहरण आठवतं प्रवीण सर, मधमाशीचा पोळा होता आणि मनुष्य प्राणी त्यातलं मध जमा करून खात होता. एक मधमाशी हुशार होती, ती म्हणाली की हा मनुष्य प्राणी आपण गोळा केलेला मध नेहमी चोरून घेत असतो आणि खात असतो, हे असं का? परंतु ज्या माशीला तिने ते पाहायला भेटते. खरं ही आपला जर खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवाडकरी या मी खूप वेळा असं मी वाट पाहत होतो की आपल्याला खेडचे सर्व खेळाडू आणि चिपळूणचे खेळाडू आपल्याला कधी पाहायला भेटणार, आणि तो क्षण कधी आला, तो म्हणजे आज दिनांक 20/4/2025 रविवार दिनांक आला. अजून पाहायला मिळाले असते, कारण करटेल येथे ना प्रीमियर लीग, मराठा प्रीमियर लीग चालू आहे. खूप नामांत खेळाडू खेडचे मात्र मराठा प्रीमियर लीग मध्ये खेळतायत. तुम्हाला माहिती आहे संकेत बबल्या उर्फ अजित आमरे, आमची कोकण एक्सप्रेस म्हटलं जातं, खेड तालुक्यामध्ये नामांत खेळाडू आहे. नक्कीच कालकाय कृपा, ओम साई भरणे, बरेचसे खेळाडू पुढच्या वर्षी नक्कीच पाहायला मिळतील. आणि माझा सुद्धा संघ या मैदानात आम्ही पुढच्या वर्षी उतरण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर, आपण बॅच कडूया. सामना पहिल्या चेंडू फेकला जाईल का, आणि पण पहिल्या चेंडू केला बाहेर केला असताना बघूया बॅट चेंज लागली आणि पण तिथं चोरटी धाव भेटते. सकाळची श्रीकडेचे केलाय ते म्हणजे अक्षय लिवड सकडी, कारण 24 चेंडूमध्ये आपल्याला 8 किलोमीटर सकाळची धावसंख्या ती म्हणजे एक झाली आहे, श्रीगडीचे झालेलं आहे. त्या ठिकाणी अक्षय लिवड संघ तर म्हणजे चंद्रशेखर म्हणून पाहायला भेटतोय. बॉलर नेम सांगायचं प्लीज. बॉलर नेम जीत प्रजित स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. स्ट्राईकला आता मात्र सिद्धू. परिचित पाहूया, चित करील का? हो, हलक्याशा हाताने पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत मी पाहिले 2 दुसरा मॅच आहे, परंतु पॉवर षटकाचं जे षटक आहे ना ते हाताळत असताना आतापर्यंत गोलंदाज मात्र या ठिकाणी प्रभावी ठरताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या, त्या मात्र या ठिकाणी अष्ट 11 संघानं. आणि आता पाहूया त्याच पावलावरती पाऊल ठेवून अक्षय 11 संघ या ठिकाणी कशा प्रकारे 42 धावांचं आव्हान संपुष्टात पाडेल का अष्टी संघ या ठिकाणी. नक्कीच पाहूया पुढील चेंडू. प्रगतीपत्र पहिले षटक घेऊन येतो म्हणजे प्रचित येतोय. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात बघूया कशा पद्धतीने आपण लेगच्या दिशेला कडे चेंडू बघा, क्षेत्र असेल खाली, पण तिथं ही पट्टा 2 धावा पूर्ण करेल का? 2 धावा पूर्ण केल्या, सकाळची धावसंख्या वाढ झाली, सकाळची धावसंख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत 4 आकड्यावरती चांगली सुरुवात केली. कारण आपल्याला पॉवर प्लेचं षटक जर पडायला गेलं तर किपाट 15 धावा जर उभारल्या तर एक आपल्याला शेवटच्या चेंडू परत एक झुंजपुढे पाहायला भेटेल. कारण सपोर्टचा संघ आहे तर म्हणजे अक्षय लवड संघ आहे, कारण त्याच्याकडे असे बॉलर असतील, त्याकडे क्षेत्रक्षेत्र पाहायला भेटते, कारण असे खेळाडू तगडे खेळाडू पाहायला भेटतोय ते म्हणजे अक्षय लवड संघाकडून. पुन्हा एकदा सामना सुरुवात, मोठा फटका मारायच्या नादा पात्र पुन्हा एकदा तिथं चेंडू टाकते. कारण त्या खेळाडूला माहिती आहे कारण मला 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात, कारण पुढच्या चेंडूवरती कसा समाचार घडू शकतो तर म्हणजे पचित पडून. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे मोठा फलंदाज सिद्धेश. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात,
मोठा फटका मारायचा नादात बघूया पण तिथं एज लागे एसटीला चाललाय चेंडू पत्र हा मात्र तिथं चेंडू असेल खरोखर 2 चेंडू दुधा टाकले सकाळचे धावसंख्या झाले श्रीकडेचे झाले ते म्हणजे 4 आकड्यावरती कारण जर म्हणायला गेलं शेवटचा चेंडू काय असेल या खेळाडूसाठी कारण षटकार मारेल का की चौकार मारेल ह्या मैदानावरती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात प्रच्छेद पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय प्रच्छेद स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धेश हा मात्र पंच वाईट घोषित करतात एक अवध्य धाव भेटते सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 5 आकड्यावरती कारण आपल्याला नक्कीच जर मी सर बघाशीच बोललो कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचं गरजेचं नाही आहे पण आपण एकरी दुरी जर काढल्या तर आपण विजयाच्या वाटकडे जाऊ शकतो. नक्कीच नक्कीच एके दुरी धाव्याने काय होतं संघावर जो येणारा जो प्रेशर असतो जो दबाव असतो या ठिकाणी कमी होत असतो आणि जर आपण प्रत्येक चेंडू या ठिकाणी डॉट खेळलो गेलो ना तर मात्र आपल्या संघाला कुठेतरी पराजयाकडे आणि हा चेंडू फ्लाय होतोय सीमा रेषा पार खणखणीत चौकार जातोय 4 धावाने पाठबळ वाढतंय संघाचं धाव संख्या मात्र बिनबाद 9 बघा कुठेतरी पावलावरती पाऊल नक्कीच ठेवलंय मात्र एक धावाचं मात्र या ठिकाणी पाठबळ पाठी मात्र या ठिकाणी संघ घेऊन चाललाय तो मात्र अष्टी 10 धावा खर्च केल्या होत्या त्या अक्षय 11ने आणि आता मात्र अष्टीने जमवल्या त्या मात्र या ठिकाणी 9 बिनबाद 9 सलामी धुरंधर मैदानामध्ये अष्टीचे पाहूया 42 धावांचं अतिशय माफक आव्हान म्हणावं लागेल कारण पिच आहे ना पाट्या पिच आहे आणि या पिच वरती ना चेंडू मात्र सुंदर होतो मात्र या ठिकाणी जो चौथा चेंडू होता ना या मैदानामध्ये पाण्यासारखा होता ओव्हर पिच गोलंदाजीचा चेंडू होता अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला जो प्रचितने जो केला ही गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल पॉवर षटकाचं जे षटक हातात असताना नक्कीच मला हे पहिलं षटक का दिलं गेलं आणि माझ्यावर ही जिम्मेदारी कर्णधाराने का सोपवली ते मात्र जिवंत उदाहरण प्रवीण सर बॉलर नाम सांगायचं प्लीज. निकेतन मगाशी हा खेळाडू त्यांनी 14 धावा ठोकल्या होत्या तोच हा निकेतन पाहूया काय प्रकारे संघाला आपल्या किती योगदान देईल गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी कशा प्रकारे योगदान देईल फलंदाजी मात्र सुंदर केली होती प्रवीण सर गोलंदाजी कशा प्रकारे हाताळेल निकेतन. तर नक्कीच जर पहिल्या षटकामध्ये किपट 9 धावा खर्च केल्यात आता मात्र 18 चेंडूमध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो तर म्हणजे केसबी अष्टी संघ जवळून पुढे एकदा सामना सुरुवात एक कॉल असेल झोलाई देवी 11 या संघाच्या संघ मालकाने या ठिकाणी संपर्क साधायचा आहे झोलाई 11 झोलाई 11 सगळ्याचं करणार आपण सबळीच्या कशामध्ये स्टार्टअप व्हायचा आहे. आता त्या चेंडू नकारात्मक चेंडू खूपच एसटीच्या बाहेर निके त्यांच्याकडून अपेक्षा नाहीये आणि चांगल्या खेळाडूकडून ह्या चुका घडत असतात चुकीला माफी नाही मित्रांनो आपण जिंकायला आलोय मला ही ट्रॉफी घेऊन जायची आहे यासाठीच आपण या मैदान ठिकाणी आलेलो आहेत. पुढील चेंडू निकेतचा पाहूया सफल होऊन खेळला ऑफसाइड दिशेला चेंडू जातो सीमा रेषा पार खणखणीत चौकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकते 14 बिनबाद 14 प्रवीण सर. तडके जर सगळ्याची धावसंख्या 4 धाव होती ते म्हणजे 14 हे आकडेवरती कारण पहिल्या चेंडू दुधा टाकला दुसरा चेंडू ते सीमारेषा पार केला 4 धावा भेटला सगळ्याची धावसंख्या झाली व्हाईट आणि 4 एकूण 5 धावा पंच एक व्हाईट आणि एक चौकार एकूण 5 धावा आताच्या संघाची धावसंख्या 15 4च ओके सगळ्याची धावसंख्या 14 झाली आपल्याला या सबळीच्या कक्षासाठी आपल्याला शबास हवी पुढे एकदा आपल्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे मोठा फलंदाज आहे तो अमित आणि मात्र क्लीन बॉल्ड खरोखर क्लीन बॉल्ड भेटतोय पहिला गाडी क्रमांक हाताला भेटतोय केसबी अष्टी संघाला या ठिकाणी दांड्या मात्र उघडून टाकला ट्रिपल हाचित केलं ते मात्र पहिला फलंदाज आणि पहिला धक्का मात्र अष्टी संघाला पहिला मोहरा गळतोय अष्टी संघाचा मात्र चांगला नामांकित खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलंय आणि मला दुसरं षटक का दिलं माझ्यावर जिम्मेदारी का दिली एक नक्कीच आपला पराक्रम दाखवत असताना निकेतन दुसरा चेंडू सुंदर अशा रीतीने खोल टप्प्याचा चेंडू यारकर चिटच्या माध्यमातून आणि क्लीन चिट बोल्ड या ठिकाणी मात्र तंबूत या ठिकाणी गुटगुट बाय बाय फलंदाज पुढील चेंडू मात्र या ठिकाणी कशा प्रकारे समाचार घेण्यासाठी फलंदाजचं नाव शिवम या ठिकाणी आपली जागा घेण्यासाठी आपल्या खेळाडूची संघाचं या ठिकाणी पाठबळ वाढवण्यासाठी
संघाला शिखरावर उंच झेलण्यासाठी येतोय तो शुभम आणि निकेत मात्र धार काढून तयार पुढील चेंडूसाठी. पाहूया मित्रांनो, एक तेरी तर एक मेरी नक्कीच पाहायला मिळेल या मैदानामध्ये. प्रवीण सर, नक्कीच जर मोठा फलंदाज आहे तो म्हणजे आता शिवम आलाय. तिसरा नंबरचा जो फलंदाज असतो ना, तो नेहमी संघामध्ये वन डाऊन भूमिका ज्याची असते. आपण विराट कोहलीला एक या ठिकाणी नक्कीच मी विराट कोहलीचं नाव घेऊ शकेल, कारण असा एक आपला भारतीयातील एक आंतरराष्ट्रीय मधील नावाचा खेळाडू आणि त्याची जागा या ठिकाणी 3 नंबरला ती फिक्स असते, तीच ही जागा. आणि शिवम या टेनिस क्रिकेटमध्ये, या कोकण तालुका रहिवासी क्रिकेट स्पर्धेमध्ये, महासंग्रामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण सर, आणि हा मात्र दुधा चेंडू टाकतो. खरोखर पहिल्या चेंडू ते बरेचसे होता, आपण तिथं एक दुधा चेंडू जाते. सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे 14 या आकडेवरती सकाळी सुरुवात असेल. तर दुसरा षटक चालू असता टाकीपाटा आपल्याला 42 धावाचं डोंगर पार करायचं आहे. ते म्हणजे KGB अष्टीस गल्ला पुढे एकदा आपल्याला सुरुवात करतोय. ते म्हणजे स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे शिवम आहे. डॉस्टेकला फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश आहे. पुढे एकदा आपल्याला सुरुवात करतोय तो म्हणजे निश्चित पुढे एकदा आपल्याला सुरुवात दुसरा चेंडू आपल्याला सुरुवात सज्ज होतोय. मोठा फटका बाहेर केलाय, चाललाय शिबारशे बाहेर असेल का क्षेत्राच्या खाली. बोगे चालला उचलून फेकून दिलाय. येतोय ब्रँडेड षटकार. आपण संधी थोडी दिल्या. येस ऑन डीजे. नक्कीच 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 डीजे या षटकारावरती डीजे आणि सगळ्याची धावसं असेच फटके पाहायला मिळतील या ठिकाणी या खेळाडूकडून. मी मगाशी काय नाव घेतलं खेळाडूचं? नक्कीच हो 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 उतुंग केल्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल होतोय. बघा ते झेल मात्र टायमामध्ये होतोय, कारण नक्कीच हा खेळाडू महत्वाचा होता. या अस्थि संघासाठी खूप महत्वाचा खेळाडू बाद होतोय, तो मात्र शुभम. डीजे इलेव्हन प्लीज, आपल्याला एक शेवटचा कॉल असेल. झोलाई देवी 11 आम्ही मगातपासून तुम्हाला या ठिकाणी कॉल करतोय, आपण नक्की संपर्क करा प्लीज. सॉरी, आमचे समालोचक या ठिकाणी आमचे परम मित्र प्रवीण सर यांचा संघ आहे. बघा काकेत कलसारी गावाला ओलसा या ठिकाणीच आपला मित्र आपल्याच मित्राचा संघ आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सोडिलं शिवची जागेसाठी आलं तर म्हणजे सोडिलं ते बघूया. सगळ्याची धावसंख्या होती ते म्हणजे एक षटकार मारला, त्याच्यानंतर विकेट भेटली. कारण त्या शिवबी थोडीशी जरा घाई नसती केली तर आपल्याला विजयच्या वाटचाल घेऊन चालला असता. सकाळची धावसंख्या होते 2 गडी बाद, तर सकाळची धावसंख्या 20 या कडेवरती. पुढे एकदा आपल्याला सुरुवात बघूया. पंच हा मात्र खरोखर चांगला चेंडू केलाय फक्त, आणि हा मात्र 2 ओव्हरमध्ये होता. सकाळची धावसंख्या झाली 2 गडी बाद, तर सकाळची धावसंख्या 20 या आकडेवरती. आणि आता फक्त जर म्हणायला गेलं तर उरलेले चेंडू 12 असेल आणि फक्त जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. बघ काय मॅच आहे, बिल्डर मॅच तर एका बाजूला. नक्कीच अजून सामना आहे ना दोन्ही संघाकडे, काही सांगता येत नाही. जर गोलंदाजाने चमत्कार केला ना तर मात्र अक्षय 11 कुठेतरी त्याची भरपाई करेल. आणि जर अष्टी 11चे खेळाडू मात्र जर पाहायला गेले ना तर फलंदाज 2 बाद होत झाले असताना ना मात्र मला वाटतं चौकार षटकार पाहायला मिळेल का, अशी मात्र या ठिकाणी मला मनोरंजन पाहायला मिळेल का अशी शंका नक्कीच वाटेल. कारण आतापर्यंत ह्या 2 खेळाडू या ठिकाणी जे खेळतात ना त्यांच्याकडून ती पाहायला मिळेल नाही. शुभम बाद झाल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लागला तो अष्टी संघाला. प्रवीण सर, तर नक्कीच जोपर्यंत सिद्धेश आणि सोडीला आहे तोपर्यंत नक्कीच आपल्याला मॅच पुढे पाहायला भेटते. कारण पण मी अशी मॅच तिकडे पाहिली, कारण एक हा जो खेळाडू आहे ते म्हणजे सिद्धेश बडूत, मला असं वाटतंय बरेच ठिकाणी जी स्पर्धा होती त्या ठिकाणी या खेळाडूला मी पाहिलंय. आणि हा खेळाडू असा आहे की जर माझा विकेट म्हणजे 2 खेळाडू बाद झाले त्याच्यानंतर मला कशा पद्धतीने 22 धावा दबवायचं आहे तो असा दाखवून देऊ शकतो. तो म्हणजे सिद्धेश आहे ते म्हणजे अष्टी संघाकडून. नक्कीच नक्कीच, कारण लेग साईडचा जर आपण विचार केला ना प्रवीण सर तर थोडा पट्टा आहे ना खूप मोठा आहे. पण आपण सामना सुरू करायचा प्लीज. ऑफ साईड म्हटली ना तर आपण या ठिकाणी त्याच्यासाठी खूप प्रभावी चांगली ठरू शकते, कारण जवळचा पल्ला आहे. आणि या ठिकाणी जर लेग साईड म्हटली ना तर कुठेतरी झेलबाद होण्याची शक्यता होईल, कुठेतरी
चेंडू थांबेल आणि जर ऑफ साईडच्या कार्पेटच्या माध्यमातून जर गॅप सिलेक्शन जर केलं ना तर चौकार षटकार नक्कीच मजा येईल बघायला. प्लीज बॉलर नेम सांगायचं आहे. ओके, प्रगतीपत्र तिसरं शतक घेऊन येतो आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो तो म्हणजे ऋषभ येतो. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश. पुढे एकदा आपल्याला सुरुवात पहिल्या चेंडू फेकला सध्या होतोय ते म्हणजे मोठा फटका केला, पार केला, क्षेत्ररक्षण असेल खाली पण तिथं पडलंय. गडी क्रमांक तिसरा होता अष्टील वर सगळा जसा आला तसा मार्ग असं परतावा लागतंय सिद्धेशला. आपण संधी देतो डीजेला. येस ऑन डीजे. जवळ हा पहिला चेंडू मात्र सुंदर हाताळला. नक्कीच काय गोलंदाजी आहे, चांगला फलंदाज. पुढचं फलंदाजचं नाव सिद्धू. पाहूया सिद्धू जिद्द करेल का. सिद्धू या ठिकाणी आपल्या संघाला कुटपत नेतोय. सुरेख पटका, परंतु क्षेत्ररक्षक सुंदर आहेत तिथे दोन्ही पण. आणि एक धावणीची दुसरी धाव घेतलेली आहे आणि 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे वाढते, पुढे सरकते. 22 तर नक्कीच सर जर म्हणायला गेलं तर 22 धावा झालं खर्च केलाय ते म्हणजे सकटी किंवा आता फक्त जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 20 धावाची गरज आहे. काय सभेकर बदललाय. बीट फाईट असेल तर एका बाजूला नक्कीच कुठेतरी जर मोठा बाजूला तर केस बी अष्टी सगळं पडू पाहायला भेटतं. पुढे एकदा वापच्या दिसल्याकडे चेंडू बघूया शतश असेल खाली. बघूया आपण झेल टिपलं गरजेचं आहे. आपण झेल सोडलाय खरोखर संधी भेटते. पण आपण निर्णय द्यायचा आहे प्लीज. षटकार साधा भेटत साधा कर्ज केला. खरोखर चांगली सुरुवात. आता बॅट फुलवून दिले केसबी अष्टी संघाडे. तर आपल्याला आता जर पाहायला भेटतंय दबावमध्ये पाहायला भेटत अक्षय इलवड संघ. आता फक्त उरलेले चेंडू डबा असतील आणि फक्त जिंकण्यासाठी 14 धावाची गरज. गुड मॅच ह्या दिवाडगरीमध्ये बाटकरी ठरतोय. या सामन्यासाठी पाहायला भेटेल नक्कीच आपल्याला प्रत्युत्तर भेटणार का. पुढे एकदा सामन्याला सुरुवात. पुढे एकदा कडे चेंडू बघूया किती धावा भेटतात. हा मोठा फटका असल्यावरती 2 धावा येणं गरजेचं आहे. पण तिथं नाही म्हणता पण एकच धाव भेटली आणि मात्र सगळ्याची धाव खर्च केल्या ते म्हणजे 29 धाववरती. आणि आता फक्त पुढे एकदा 10 सभेकर बदलतं. आता फक्त जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि उरलेले 13 धावाची गरज असेल ते म्हणजे केसबी अष्टी इलवड संघाला. तर एका बाजूला संघ पाहायला भेटतोय ते म्हणजे अक्षय इलवड संघ. हे थोडी संघ आपल्या कोकणातलं संघ खेळाडू आहेत आपल्या दिवाडगरमध्ये पाहायला भेटतात. पुढे एकदा आपल्याला सर्वात स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो मोठा फलंदाज आहे तो म्हणजे सुनील असेल. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश. मोठा फटका मारायचा दादा. पुढे त्या दिशेला लेगच्या दिशेला कडे चेंडू बघूया पंच बॉडीला ह्याच्या बाहेर येते दणदणीत चौकार. आपण संधी दो डीजेला. येस ऑन डीजे. कुठेतरी मध्ये षटकार पडला आणि मी मगाशी म्हटलं होतं की प्रवीण सर हा जो ऑफ साईडचा जो पल्ला आहे ना तो जवळ आहे आणि त्या फलंदाजाने निर्णय नक्कीच चांगला डिसिजन घेऊन या ठिकाणी चेंडूला मात्र ऑफ साईडच्या दिशेला खेचून षटकार ठोकला. प्रवीण सर तडकीत चौकार धाव केला. पुढे एकदा त्या दिशेला बघूया पंच डिझल चेंडू दाखवते. सकाळची धावसंख्या झाली ते बरं आतापर्यंत 1 वर सामना तर सकाळची धावसंख्या झाली ते म्हणजे किती 33 धावसंख्या खर्च केल्या. आता फक्त 6 चेंडूचा गेम शिल्लक आहे. आता फक्त जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त 9 धावाची गरज आहे. तर एका बाजूला संघ अक्षय इलवड संघ तर एका बाजूला केसबी अष्टी संघ पाहायला भेटते. खेड तालुका दिवाडगरीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. दिनांक 20/4/2025 या दिवाडगरीमध्ये सर्व खेळाडू आमचे कोकण विभागातील सर्व खेळाडू पाहायला भेटतात. खेड चिपळूण रत्नागिरी या दिवाडगरीमध्ये पाहायला भेटतात. मॅच
मॅच वेल्डर मॅच पाहायला भेटते. मला असं वाटतं आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये कोण प्रवेश करेल या दिवाडंगरीमध्ये ते खेड तालुका कोकण विभाग आपल्याला या स्पर्धेमध्ये दिवाडंगरीमध्ये पाहायला भेटते. आता उरलेले शेवटी 6 असतील फक्त जिंकण्यासाठी 9 धावाची गरज आहे. ते म्हणजे अष्टैल वडसकाला तर एका बाजूला संघ अक्षय वडसक काय मॅच आहे वेल्डर मॅच. शेवटचे शतक कोण घेऊन येते हाडामारचे शतक बॉलर देव सांगायचं आहे. प्रज्योत स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे सुनील असेल नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धू जाधव. हा खेळाडू कोकणचा आहे खेडचा आहे. मग असा हा चेंडू मध्ये किपाट 9 धावाची गरज. तर एका बाजूला अष्टी संघ तर एका बाजूला अक्षय इलेवन संघ. कोण ह्या मॅचचा मानकरी ठरतोय. पण सामना सुरू झाला लगेच फ्रंटअप घ्यायचा आहे. बॉलर नेम सांगायचा आहे प्रज्योत. ओके सॉरी. 6 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करायच्या. 9 धावा 6 चेंडू 9 धावाची गरज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. मोठा फटका केला पार केला क्षेत्ररक्षण असेल खाली पण खरोखर चांगली त्या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं म्हणजे अक्षय इलेवन सगळं पुढे एकदा पत्र समीकरण बदलतं. येणारे चेंडू 5 असतील. जिंकण्यासाठी 8 धावाची गरज. कारण सुनीलला माहिती आहे पण मला चौकाराची गरज नाहीये. पण 5 चेंडू मध्ये 8 धावाची कशा पद्धतीने सामना विजयच्या वाटकडे घेऊन जाऊ शकतो ते म्हणजे केजीबी अष्टी इलेवन संघ. पुन्हा एकदा लेक्चर कडे चेंडू बघूया किती भिरकव गेला चेंडू बघूया किती धावा भेटतात. धावा किती होणार का 2 धावा पूर्ण घेईल का बघूया तिथं. खरोखर मात्र ह्या एस्टेरिंगने जर चेंडू पकडला असता तर विकेट क्रमांक 3 भेटला असता ते म्हणजे केजबी अष्टविड संघाला. आता पुढे एकदा समीकरण क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे ते मात्र अक्षय इलेवन संघाला. अस्थि संघ मात्र कमबॅक करतोय. हे 2 फलंदाज कुठेतरी सिद्धेशला मात्र स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे त्या अष्टविड इलेवन संघासाठी. आणि प्रज्योत पाहूया आपल्या संघाची ज्योत लावेल का या मैदानामध्ये. प्रज्योत नक्कीच चांगला गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू खर्च केले आणि 3 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी रोखून धरलंय ते मात्र. आणि हा मात्र लेग चेंडूकडे चेंडू बघा किती धावा भेटत. मोठा फटका आहे तिथं पण चालला बाउंड्रीला यायच्या बाहेर. पुन्हा येतोय बँड्रेट चौकार. या ठिकाणी मंचावरील जे सोपे आहेत त्या ठिकाणी खाली करायचं. या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होतंय. प्लीज क्षमा असावी. आपण बोलूया आता फक्त ही महत्वाची पाहिजे आहे. 2 चेंडू मध्ये 3 धावाची गरज आहे ते म्हणजे 3 चेंडू आणि 2 धावाची गरज आहे केजीबी अष्टी इलेवन संघाला. तर एका बाजूला अक्षय इलेवन संघ बघा 3 चेंडू 2 धावाची गरज आहे. डॉ स्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे सोडील आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे मोठा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय सिद्धेश. बघ तुम्हाला काय वाटतं प्रवीण सर 2 चेंडू 3 धावांची गरज असताना 3 चेंडू 2 धावांची गरज असताना कुठेतरी अक्षय इलेवन संघ अस्थि संघाला रोखून धरेल का प्रवीण सर. नक्कीच घेणार बघी. हा चेंडू महत्वाचा असेल. हा पुन्हा एकदा बॅट फुलवून दिले चालले बॉडीला यायच्या बाहेर उचलून फेकून देतोय ब्रँडेड षटकार. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि परवा झालं संघाचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच जर अक्षय इलेवन संघ आपण इथं खेळ दाखवला त्याने सुद्धा सहर्षपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच या ठिकाणी या मंचाच्या पाठीमागे खंबीर उभे असणारे आमच्या चिराणी गावचे सुपुत्र सन्माननीय समाजसेवक संतोष दादा आमरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. याबरोबर मंचा